पण भारतीय जनता पार्टीचा जे उपक्रम आहे त्याचाच हे सर्व कार्यक्रम आपलं चालू आहे आणि कार्यकर्त्यांचा जोश तुम्ही बघताय, केवढा चांगला जोश आणि किती उत्साहाने ते लोक काम करत आहे। आणि आता इकडे हे जे कार्यक्रमचं आयोजन केलेलं आहे श्री रवी पाटील, आमचे सनी पाटील आणि प्रथमेश वजे या लोकांनी चांगल्यापैकी इकडे उपक्रम निमित्त केलेला आहे आणि हा कार्यक्रम आता खूप सक्सेस झाला। मला वाटतं 500 ते 600 लोकांनी इकडे येऊन याचा लाभ घेतलेला आहे। मॅडम, आज ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 31 मध्ये खूप उत्साहात इथे कार्यकर्त्यांचं पण मनोबल वाढलेलं आहे आणि एवढा चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो आणि भारतीय जनता पार्टी परिवार आमचा असंच आरोग्यासाठी नागरिकांसाठी झटत राहावं हीच मी त्यांच्याकडनं मी अपेक्षा करतो। प्रभाग क्रमांक 31 मध्ये या ठिकाणी आयोजकाने जो कार्यक्रम केलेला आहे, ही भारतीय जनता पक्षाचे जरी कार्यकर्ते असले, आयोजक असले तरी सुद्धा आरोग्य धनसंपदा हा जो विषय तो प्रत्येक माणसाच्या घरामध्ये आणि जनसामान्य माणसाला भेडसावणारा विषय आणि या विषयासाठी मोफत इथे शिबिर ठेवलेलं ते आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्रातले मुख्यमंत्री यांनी लाडले बहिणीचं पण आता मागच्या 2 आठवड्यापूर्वी सांगितलेलं आहे, जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत तुमचा जो तुम्हाला लाभ देणार आहे तो लाभ मिळणारच आहे। आणि या ठिकाणी अनेक योजना या ठिकाणी होत असून आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डोंबिवलीचे आहेत रवींद्रजी चव्हाण, हे पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये दौरे करत आहेत। आज सुद्धा डोंबिवलीमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रम राबवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेले, अनेक पक्षाची लोक सुद्धा या परिवारामध्ये सामील होतात, कारण हा परिवार आता सगळ्यांना सुख समृद्धी देणारा परिवार आहे। त्यामुळे या ठिकाणी ज्यांनी भाग घेतलाय या आरोग्य शिबिरामध्ये सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आणि आयोजकांचं अभिनंदन करतो। आमचे सन्माननीय नेते रविदादा चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 31 च्या माध्यमातून आम्ही महाआरोग्य शिबिर आयोजित केला आहे। या शिबिर आयोजित करण्यामागचा एकच उद्देश होता का या परिसरातील गोरगरीब जनतेला काय आपल्याला सुविधा देता येईल, कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारने खूप मोठ्या योजना आणल्यात पण गोरगरिबांपर्यंत त्या योजना पोचत नाही। मग ते आपल्या माध्यमातून कशा पोचल्या जातील, घराघरात कशा जातील, हा विचार करून आज आम्ही या सोनापाडा गावात आम्ही शिबिर आयोजित केला आणि त्या शिबिराच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांनी त्याचा लाभ घेतला।